तर शुभप्रभात सगळ्यांना. फायनली बऱ्याच दिवसानंतर आज आपण आलेलो आहोत राजांच्या गडावरती, म्हणजेच राजगडावरती, जो की आपल्या महाराष्ट्राची म्हणजेच आपल्या राजांनी केलेली आपली पहिली राजधानी होती, ज्याचा पहिले नाव होता मुरुमदेव म्हणून एक काहीतरी याचं नाव होतं डोंगराचं. त्यानंतर राजांनी ह्याला निवडला त्यांच्या निवासस्थानासाठी आणि तिथे राहून त्यांनी एक 26 ते 28 वर्ष त्यांनी इथे आपली राहणे म्हणजे राहिले ते आणि इथं सत्ता चालवली. त्याचप्रमाणे आता आपण इथं चाललो, तर आपण जो चाललो तो पाली बुद्रुक मार्गे चाललो, की जे की राजमार्ग आहे, म्हणजे ज्या रोडने महाराज जायचे त्या रोडने आपण आज चाललो. ओके, तर आपल्याला आणि एक दुसरा पॉईंट असं आहे की दुसराही दरवाजा आहे, तो एक गुंजवणे दरवाजा. तर तो आपण पॉईंट अवॉइड केला की तिथून जायला पुन्हा टाइम पण जास्त लागतो. त्यात आपण डायरेक्टली कार घेऊन आलो, जोडीला आपले सोबत तर आहेत. आणि प्लस पॉईंट म्हणजे ह्याच ब्लॉगमध्ये अजून तुम्हाला बरंच काय ऐकायला भेटेल, जसे की लडाखला गेलेला मी खर्च, लडाखचा खर्च एक असणार आहे, तो एक मी आयटिनरी देणार आहे की किती टाइम लागला होता, किती नाही, किती एक्सपेन्सिव्ह झाला, काय झाला काय नाही, तो पण तुम्हाला ह्या सगळ्यात बघायला भेटेल. ओके, तर आपल्या सोबत असलेले आपले 5 सवंगडी, त्यातले 2 डायरेक्ट झोपले आहेत आणि 2 जागे आहेत. दाखव एकदा काय करतात ते. आणि फायनली आम्ही रात्री निघालेलो, 12-1च्या दरम्यान निघालेलो आणि आता वाजलेले 7:30. एक रोड चुकलो आणि एकदा थोडासा सीन झाला क्रिएट, त्यामुळे आम्ही रिटर्न गेलो. अशा 2 सीन मुलं थोडासा आम्हाला आणि पुन्हा CNG थोडा भरण्याच्या नादात आम्ही अजून लेट झालो. त्यामुळं पण आता निघालोच पुढे. सी यू बेटा पुढे. सो गाईज, आपण शेवटी आपल्या लालपरा पण तिथं आपल्या लालपरला पण हे गेला शांततेत ठेवलं, म्हणजे पार्क केले. त्यानंतर हा बेस कॅम्प तो आहे, ज्या बोलल्याप्रमाणे इथं हा आहे आणि हा अखिल भारतीय आणि हा आहे जो गेट वे ऑफ राजगडाचा. फायनली आपण ट्रेक चालू केला. तिथनं ट्रेक चालू झालेला आहे. पहिला पर्सन थांबलाय, सेकंड पर्सन थांबलाय, तिसरा म्हणजे हा वाचाची नाटकं करतोय, तो दाखवतोय का तिकडं बघा तुम्ही. बाकी काय नाही, दमलत. मी एकटाच बघतो, स्ट्रॉंग बॉडी आहे असं तुम्हाला वाटत असेल. माझ्या मुलं थांबलेत, चला गप्प. मी दमले, ते नाही दमले. बाकी काय नाही. हा नाटकं करतो, मुद्दाम नाही ना, आयडिया करतो, मोबाईल काढतो आणि सांगतो का भाई तुम्ही बघा, फोटो काढू आपण, म्हणजे दम लागले ना ते नाही तुम्हाला. फायनली आपण चढाई करायला घेतल्या. 8:07 घेतलेले, पण इथं फोटो सेशनमध्ये टाईम वेस्ट करून आता 8:12 झालेत आणि फक्त 100 मीटर चाललोत. पाली दरवाजा मार्गे जाणार आहोत. हा आपलाचा पॉईंट आहे आणि टोटल खडतर रोड आहे, थोडी खडी चढाई आहे आणि प्लस आता पाणी पण भरपूर आहे. पूर्णपणे रोडची वाट लागली आणि दमछाक झाली, बाकी काय नाही. भाई काय तुला काय बोलायचं काय नाही. स्टॅमिना साठवून ठेवलाय, नंतर आता बोलणार नाही तो, नंतर एकदाच सांगणार सगळ्या गोष्टी एकदाच. फक्त तुम्ही बघा नंतर. लेंगा खाली येतोय तरी बोललो लुंगीनेस. तर फायनली मित्रांनो आपला पहिला स्टॉप आला एक 200-300 मीटरवर. या आपल्या समोर इथं गाडी म्हणजे पार्किंग, इथं एक कचराकुंडी, जागोजागेवरती कचराकुंडी दिल्यात, त्यातच कचरा टाका, असं कचरा टाकू नका, असं पण टाकू नका. कच्च्या मँगोनी काय तो घुमत झेपत नसेल तर तो कचरा घेऊन नका येऊ, एवढंच बोलायचं आहे. बाकी काय नाही. झेपत नसेल ना तो एक कचऱ्याचा पेपर तर नका घेऊन येऊ. तसेच या उपवासात आहे असं समज जा, आज संकष्ट चतुर्थी आहे आणि मग जा. फायनली खडी चढाई करत आलो. खडी चढ म्हणजे खडी नाही प्रॉपरली, थोड्याशी स्टेपिंग करून झालं आणि सगळ्यात डेंजर स्पॉट आहे. बहुतेक जण इथूनच सरकतात, थोडा सेफली जा एवढंच बोलतो मी.
आपण बेस करून आलो, इथून टॉप आलं आणि आपल्याला पायरी मार्ग लागला. सो आता दमछाक झालं बट ठीक आहे. आणि पाय पण सरकते गेम ओव्हर. फायनली 1.25 तासाच्या परिश्रमानंतर आपण ह्या बोर्ड जवळ आलो. म्हणजे हा बोर्ड जवळ आला तर तुम्हाला समजेल हा इथं आहे ना, हा कम्प्लिटली पाळी दरवाजाचा व्ह्यू आहे. इकडे समोर आहे पाळी दरवाजाकडे जायची अशी वाट आहे. ठीक आहे, यांना सांगितलं की सरळ रोड आहे आणि आणलं आहे ना, ते आले पण नसते. 2 जण आपल्या इथं पोहोचलेत स्ट्रेट पॉईंटला पाळी दरवाजासमोर. सो चला पुढे भेटू. तब्बल 1.25 तासाच्या परिश्रमानंतर फायनली पोचत पाली दरवाजाकडे. पाली बुद्रुक म्हणजेच पाली दरवाजा. ओके, सो फायनली आपण तिकडून असं आलो. हा पाली दरवाजावरनं एंटर झालो. हा स्ट्रक्चर आहे आणि मग आपण हा पाली दरवाजाच्या एक म्हणजे बुरुजावरती आलो, जो की पहारेकरांसाठी असतो, पाहणी करण्यासाठी. तर तिथे का आपल्याला बुरुज भेटेल. तो एक दरवाजा आपण एक पार करूया. त्यानंतर मग आपण जाऊया, तो दरवाजा पार झाल्यावर आपण जाऊया पद्मावती माचीकडे. ठीक आहे. आपण दुसऱ्या महादरवाजाकडनं बनवलं. काका आपल्यासोबत काका वन साईड नडता येतं, काकड्या घेऊन आल्यात. आम्हाला डिस्काउंटमध्ये देतो पण अजून काय त्यांनी काय हातपाय झालेले नाही. बघू डिस्काउंट देतात का नाही. आणि फायनल साईडची तटबंदी आहे जी की रिनोव्हेशनमध्ये केलेली आहे. हे पूर्णपणे ढासळले आणि जी खाली जी दगडं दिसतात ना आपण येताना, ती तटबंदीचीच दगड हा ही रिनोव्हेशनमध्ये केली कम्प्लिटली तटबंदी. अजून बराच काय रिनोव्हेशन केलं गडावरती, काय केलं त्याचं वरती गेलं समजेल. आता आपण डायरेक्टली पोचू तलावांजवळ आणि सदर. ट्राय असेल की नॉर्मली छोट्या छोट्या गोष्टी करून आम्ही डायरेक्टली बालेकिल्ला करण्याचा प्रयत्न करणार. बघूया. बनवलं जातं आणि हा इथं 2 खोली बांधलं जे की मटरवरती सप्लाय केलं. आणि हा पाणी त्याच हौदाचं पाणी यूज करून जे की आत्ताचं रिनोव्हेशनचं काम चाललं. 2 प्लेयर आपल्या इकडे आहेत, स्क्वॉड मेंबर्स, आणि बाकीचे 2 प्लेयर तिकडे गेलेच आणि मधला 1 प्लेयर इकडेच गेला आहे. आता बघू अजून थोडा बाकी. आता आपण चित्रेगाव जातो आणि भव्य असं तिरंगा फडकवला आहे. तिथे पण आपण नंतर जाऊ. भव्य मोठ्या तिरंग्याजवळ आपण थोडा वेळ जाऊ. त्यानंतर फक्त पॅक करू. जसं आपण वर गेलो ना तर हा राणीवासा चालला. याच्याच समोर पण राजवाडे आहेत, प्रत्येक राजवाडे इथे. ठीक आहे. त्यानंतर मग हा समोर तोफगोळा आहे आणि त्यानंतर ही कम्प्लिटली सदर आहे. इथे सदरेवरती जे काही घडामोडी व्हायची त्या आणि ह्या बाजूला आपला तिरंगा फडकवला आहे. थोडा तिरंगा जोपर्यंत आपण खाण्याचा बघू खूप जास्त कारण की रात्री आपण 12 वाजता घरातून सोडलेलं आणि डायरेक्टली इथं पोचलोय. काहीच खाल्लं नाही. आता इच्छाशक्ती, स्मरणशक्ती, सगळ्या शक्ती युक्ती झाल्या. आता खायला लागेल, त्याशिवाय काहीच नाही होऊ शकत. तर फायनली आता कुकिंग चालू करू आपण. फायनली आपण राजवाडे सगळे बदले. राजवाड्याचे अवशेष जसं की तिथं समोर दगड त्यांचे अवशेष तसेच्या तसेच बऱ्यापैकी. आणि इकडं आता आपण आलो तर हा परिसर बघायला. इथे पण थोडेफार वाड्याचे अवशेष आहेत. त्याच्यानंतर मग समोर आपलं पद्मावती माची आहे. त्याच्यात सगळं तुम्ही बघाल तर इथं आपलं दीपस्तंभ आहे. त्याच्या साईडला सध्या दिसत नाही महादेवाचं मंदिर आहे. त्याच्या पाठीमागेच महादेवाच्या मंदिराच्या पाठीमागेच आपल्या महाराणी सईबाईंचं समाधी ठेवली आहे. त्यानंतर बाजूला एक थोडेसे वाड्याचे अवशेष आहेत आणि त्याच्याच खाली पद्मावती तलाव आहे. आता ह्या सर्व गोष्टी बघायला जाऊ आपण. त्यानंतर मग जर आपल्याला जागा भेटली तर मग आपण काहीतरी खाऊया. ओके.
व्हायला पाहिजे. सध्या सिरियस सिच्युएशन झाले. पाय वाकडायची, गाडीची किक मारण्यामध्ये पायाला वात आलाय आणि वात आल्याने पाय वाकडा. हा नवीन संशोधन लागलाय आमच्याकडे. कसा कसा वाकडा आहे प्रशांत? असं असं बघू अजून जोपर्यंत पोटात नाही काय जात तोपर्यंत आमच्यावर गेम आहे. गेल्यानंतर जी काय होईल ती झोड चालू होईल डायरेक्ट बडबडीची. जसं की आपण इथं आलो समाधीजवळ. समाधीजवळ इथे महादेवाचं मंदिर आहे. इथं पद्मावती मंदिर आहे. त्याच्याच बाजूला पिण्याच्या पाण्याचा टाका आहे आणि इकडे पाण्याचा टाका आहे. त्यातनं आपण पाणी घेतलं. पाण्याला पण तिकडे पद्मावती तलाव आहे आणि हा चोर दरवाजा जो की गुंजवणे दरवाजा मार्फत येतो. आता सध्या तर काहीच दिसणार नाही. अख्खा रोड जो आहे ना हा वाला आहे. हा इथून असता आणि हा इकडून टोकापासून येतो गुंजवणे मार्ग. हा एक चोर दरवाजा जो की त्या काळात यूज केला जायचा आणि जो आपण आलो तो राजमार्ग होता. म्हणजेच महाराज ज्या मार्गाने यायचं तो मार्ग होता. आणि अजून एक जो की चोर दरवाजा जो की संजीवनी माचीकडे तिकडून तुम्ही व्हाया आपला तोरणा किल्ल्याकडे जाऊ शकता. तोरणावरनं त्या बाजूने रायगडाकडे स्वारी व्हायचं तो आला आहे. तो एक आपण थोडा फायनली पद्मावती तलावाचा हा म्हणजे इथून ज्या राहण्या वगैरे असते त्या इथून जायचं. हा एवढा मोठा पद्मावती तलाव आहे. त्याच पलीकडे आपण जस्ट गेलो होतो तो की चोर दरवाजाचा म्हणजे गुंजवणे एरियाकडून यायचं. तिथं बघू शकता. आणि भरपूर माकडांनी इकडे ताबा धरला आहे. वन साईड भाई माकडा अशी बॅगे बिघड होतात. खतरनाक कंडिशन आहे. फायनली इथं झेंडा फडकवलेला बट ते पुन्हा झेंडा घेऊन गेले. हा चुन्याचा घाणा करण्याची मशीन आहे तिथं तो आहे बा. आणि ते असं झालं ना की माझ्यावरती माकडाने जो हल्ला गेला ना भाई गजब वरती गेलो होता सेम. हा मेन कॅरेक्टर आहे. हा इकडं बॉटल होती आम्हाला पाणी पाहिजे होतं जे की भांडी घासायला कामात येईल भाई. ठीक आहे हा आता बॉटल बघतोय. सीन काय झाला भाईने ह्याला सांगितला बॉटल काढला. ह्यानी बॉटल काढली. नंतर ह्याच भाईने ह्याला सांगितलं की ती बॉटल आम्हाला फुगवून दे. ठीक आहे ह्याने फुगून दिली ना तर ह्याच भाईने परत ह्याला सांगतो का त्या बॉटलमध्ये पाणी घेऊन नये. म्हणजे हा गणपती बाप्पा काय उभा राहायला आला काय भांडी घासायला काय नक्की काय. ठीक आहे पुढे समजलं आपल्याला भांडी घासायला काय करणार नाही. मी आणले टॉपशे 2 आणल्यात मी. नाही ना 2 टॉपशे मी आणल्यात. आणि आता बघ झालं आता रिअल त्याच्या वर्डिंग पण आहे धार आणि बॉटल ते हातात दिली. म्हणजे समजा एक मालक पाठी आणला बेटा. चालक मालक संघटनेचे अध्यक्ष. हा आता आपण चला बालेकिल्ल्याच्या एरियाकडे जाऊ. सदरेवर जाऊ. सदरेकडनं ठरू काय करतं. ठीक आहे. हा डॉन इन समोर 4 माकडे आणि इकडे पण 4 माकडे एकमेकाचे भाऊ. एकमेकांचे भाऊ बघितलं ना एकदम रियालिटी दाखवला. म्हणजे भाऊबंद
जे की उन्हाळ्यामध्ये बेडका नव्हते भेटले ते आता पावसात बघायला भेटतील. बाले किल्ल्यावर जाण्याची गर्दी जो मी बोललो होतो ना सरसगडवरती तो वाला सीन म्हणजे समजून जा काय बोलत होतं मला. बाले किल्ल्याकडे चाललेलो पण सीन असं झालं ना की एवढी गर्दी आहे ना तुफान गर्दी आहे. जो मी सरसगडावर असताना बोललेलो की भाई आता पावसाळी बेडका निघणार आहे तेच झाला सीन. आणि मला सरसगडावर कोण नाही भेटला पण इथं एवढी गर्दी भेटली ना की कोणताच पार्ट बघायला पण नाही भेटत आहे ठीकसं नेट आणि काहीच नाही भाई. अक्षरशः मी पळतोय नुसतं धावतोय. आय होप सो ही माझी 4थी बारी आहे तरी पण मला नीट काय व्हिडिओ काढता येणार आहे. पण एक दिवस नक्की की भाई आपण प्रॉपरली व्हिडिओ काढू या गोष्टीची. आणि आता आपण निघूया सुवेळा माचीकडे. हा आपला रूट आहे आणि आता थोडा जर तो हत्ती जो दिसणारा जो दगड आहे ना ते बोलतात इमॅजिन करा हत्ती हा कुठं पार्ट आहे तर तो सुवेळा संजीवनी माचीवरचा आहे. आपण तिकडे चालू तर आपण संजीवनी माचीकडं आणि बाजूला बघा सगळीकडे धोका आहे सीन. हा इकडं असा वेगळं आहे. हा ह्या आपण इथून आलो तर हा रोड आहे आपला. घन डिस्कशन चाललाय याचा माझं इथं बनवा याचा बनवायचं बघा तुमच्यावर आहे. आपण म्हणते हा म्हणते पुढे गेला तर बघाल तुम्हाला कुठं पण जमल. माझा विषय असा काय इथं भाई इथं तर इथं घ्या असं लोकेशन आहे भाई. इथं कोपऱ्यात लावायला लागेल वर लावला तर थेंब पडतील नाही तो गॅस जाणार नाही. वरनं आपला मस्त सीन चालू आहे भाई. हा काय रे पाणी का हा पाणी का अर्धा पुढं आता चला मग पुढं मग काय भाई हमको कोई प्रॉब्लम नहीं है. जो प्रॉब्लम हुआ है वो इन लोग का है. डर के आगे जीत है. पिओ माउंटेन डिओ नाका पिऊ शुगर जास्त असते भाई. कचकत गचका बिस्कत तर कधी ना कधी काय बघ पिऊ नका. चला संजीवनी माचीकडे. आपल्याला डेस्टिनेशन भेटले. हा आहे तो हत्तीचं तोंड. सॉरी हा नाही हा बाले किल्ला आहे. हाच लांबून हत्तीचं तोंड दिसतो किंवा तो दिसतो कारण की नंतर काय दिसणार ना आपल्याला जेव्हा संजीवनी माचीवर जाऊ तेव्हा. तर आता लोकेशन ही फिक्स मला चांगली वाटत होती बट ह्यांना सगळ्यांना वाटतं की ती इथं करावी. स्वतः आम्ही इथं जेवण बनवणार आणि ही नवीन निंजा टेक्निक आणली आम्ही रेनकोट काढायची. ओके आणि तो रेनकोट म्हणजे कसला साहेब असं का रेनकोट पण काढायला एक माणूस ठेवला आईसच्या गावात. इकडं अजून एक साहेब निघालाय.
म्हणजे लगता है साला अपन ही छाननी है जो खुद का खुद काम करता है. तो चलो भाई. कुठला लाव पाहिला तुला वाटतंय तो लाव. बाबा तुला वाटतंय तो लाव. 2 पार्टी काढली. एक तो चहाचा घातला नाही, चहाचा राहू दे बाहेर, नंतर बघू. चमचे चमचे काढ 5 जण आपण. 4. आणि फोक्स पणच काढ. एक उपास आहे, एक उपास आहे एकाचा. हे 4च काढ, 4च काढ. फोक्सच काढतो. हा. फोक्सच काढ. हा. लावला काय? अरे पाणी जाईल त्यात. हे तसं पाणी दिलं आम्ही. त्याच्यावर टोपशिडो पाहिजे. पहिले टोपशिडो. तीच ना हा तीच टोप. फोक्स पण काढ शकतो. 4 काढलेस तो डावा तो टाकून ठेवा. हा मग तू आणला सगळा आला बिला सगळा. हे कुठला पाणी टाकलं हा? वेळेचा नाही टाकलं. हा, बिस्लरी आहे. बस बस कमी 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 पाणी जास्त अरे यार victory ठेवायला पाहिजे. नाही ती मॅगी हलवायला पण भेटायला पाहिजे भाई. टाकलं ना चमचे ना. ए, तो टोप कमी नाही पडणार ना? वडापाव मसाला टाकू? हा? टाकू? 4 टाकता ना का 5 टाकते. दे बिस्कर दे. तुला का? थांब दम नाही तर हे दम ती जास्त शिजेल. दम नको टाकू, दम थोडा. पांढर सगळे अरे नाही बरोबर अरे बरोबर होतो की अरे नाही लागते नंतर नाही, याच्यात नाही. लगेच लगेच तापतो मला माहिती. सगळे तुला दोन तर पडवतो. पोडायचे नको तापला आता थांब 2 मिनिट. हा तिकडे हा, तिकडे तिकडे खाली. दे, खाली. गरम पाणी झालेलं आहे. पाणी गरम झालं नाही नंतर लापडा होतो. सगळ्या बनवते ना. मला सगळं टाक. मसाल्याचं पॅकेट नाही ना घ्यायला. नाही. काढलाय. आपले हे एका पिशवीत टाकून ठेवा. कचरा एका पिशवीत घ्या. कचरा एका पिशवीत घ्या बाजूला. कोंबडी कशी रावणात बसली. ही कोंबडी पण पार सोडले. ही कोंबडी पण उपास आहे माझा. मी काय नाही करणार. असं राहा वारा येईल. टेस्ट कशी अरे हे टेस्ट कशी हा? खायच्या आधी पाहू दे. नाही नंतर हे कसे लवकर बोलते. एक नंबर. नाही तिथली टेस्ट कशी. यार रात्री काल 2 दिवस आधीपासून नाऱ्या आठीने मेहनत करत होतो माहिती ते राजगिराचे लाडू बनवायला. तरी बनवून दिले मी. हॉलिडे आहे आपल्या. आपला राजगडचा पाणी हा कम्प्लीट राजगडचा एरिया तिथे आपला पाणी दरवाजा आणि आता आपला पद्मावती मार्केट. आपण ती पद्मावती मार्केट केली बालेकिल्ला गर्दी होती. बालेकिल्ला नाही तिथून आपण आधी इकडे पेंडिंग मार्केट. हा परफेक्ट सेंटर नाही हाच ठिकाण थांबलो आणि की आपण खूप लागलो नंतर दूर झाल्यानंतर मग थोडा क्लीन झाला आणि लेट पण झाला म्हणून मग आपण तिकडे फॉल बॅक केला. तिथून आपण सीजा निघालो. विथ आपले 7 गाडी 1 2 3 4 स्क्वॉड 4 दिस आउट. कलरचा पेरूचा कलर हिरवा. मावशी ऑनलाईन आहे का. नाही ना अरे यार हे ऑनलाईन कोणावर कॅश 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 द्या मावशी. मसाला असला की थोडा पुढे मीठ मसाला दे ना थोडा extra दे. एक्स्ट्रा पुढे. द्या थोडा कागद बांध. थोडा एक्स्ट्रा इथे कागदामध्ये पोरा आहेत मग पोरं आहेत सगळे. पोरा लय आवरड आहेत कादाड.
एक्स्ट्रा पाहिजे. आता दहीपुरी चांगला खावणं तरी पण पाहिजे अजून. मावशीला 500 भेटलं होतं. मावशी देईल काय? किती रे ते? ते दोन एक बारीक होतं ना, पण दोन दिले. बरं 4 दिले 5 झालं का? 5 झालं. ठीक आहे. ओके चल. पाच झालं ओके. पाच. पण आता तुझ्याकडे पैसे पण सुट्टीत करत अरे आम्ही तुझ्या आला थांब. ओढू नको. हे थांब ना खाऊ नाही, नको 500 ला बंद लावलंय. आहे. आम्ही वरती 60 रुपये आहेत. थांब बापा. अरे थांब 50 मेरे के 5 भी. भाजी भाजी इकडे होती अरे, 500 आहे का सुट्ट? बस तुला मसाला बघू दे. काय ना? मसाला इज इम्पॉर्टंट फॉर आवर हेल्थ. ओके धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. चला मंडल आभारी आहे. हे चौकशी पेरूला चौकशी ती बघा पहिले. ओ काका थांबा आम्ही पण निघालो. चौकशी ओके सर. अरे असं नाव काढू नका तांदुळाचे, गेले मोदक लाल गव्हाचे, मोदक साऱ्या घराचे, दिन येतील काळे सुगाचे, देवा मानुनी गोड मानुनी, द्यावा आशीर्वाद आंबा, बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी देवी तो माता. सो मित्रांनो फायनली आपला बॅक टू होमचा प्रवास चालू झालेला. मीन्स आलोच आम्ही. आजचा दिवसाचा सिनेरिओ असा होता की आम्ही जाणार होतो राजगडला. तर फायनली आमचा राजगड कम्प्लीट झाला. पण राजगडामध्ये आमचे पाऊस एवढा होता आणि पब्लिक पण भरपूर होती. तर मोस्ट ऑफ द ट्राय करा अवॉइड करा की ह्या विकेंडला किंवा हॉलिडेजला यायला. वीक डेला येत जा, तुम्हाला राजगड पूर्ण एक्सप्लोअर करायला भेटेल, जो की आम्हाला नाही करायला भेटला आहे. हा विषय झाला आहे. तर मोस्ट ऑफ हाच आहे. आणि परत पावसामुळं एवढा धोका साठलेला ना की मॅक्स टू मॅक्स असं समजा की 10 नाही 5 फुटावरच्या पुढचं काहीच दिसत नव्हता राजगडवरचा. तर हे म्हणजे इरिटेशन झालं की एवढ्या लांब येऊन पण ह्या गोष्टी नाही एक्सप्लोअर करायला भेटल्या. याच्या अगोदर मी 2-3 वेळा माझा राजगड झालाय. मी राजगड कम्प्लीट केलाय. पण ज्यांना बघायचं होतं मी त्यांच्यासाठी त्यांच्या पाठी केलं, म्हणजे माझी आवड आहे. जेव्हा एखादा मला बोलतो ना का भाई मला जायचं आहे, तर मला ती आवड आहे की भाई चला मग निघू. तर तो सीन होता. आणि काय ना आपण थोडासा बाकी काहीच केलं ना. आणि आता आपण घरी निघालो फायनली. तर फीडबॅक आपण घेऊ एकाचा की भाई त्यांना कसा वाटला आजचा दिवस. आजच्या दिवसात त्या भाईंनी काय केला, ते कशी इंटरेस्टिंग गोष्ट झाली. तर घे पाठीमध्ये दाखव आपले माणसा कोण काय बोलतो. तुला कसा काय वाटला? मला खूप मस्त वाटला. गेलेले आम्ही आलेलो इथे विश्रामगड पट्टागडला गेलेलो, तेव्हा आम्ही अनुभवलं. म्हणून ऋषभला बोललो आपल्याला राजगडला जायचे, पण तो नाही बोलला नाही. पण तो आला आमच्या वाटी. आम्हाला सगळं त्यांनी गाईड केलं. पण मग भारी वाटलं आम्हाला. काही आमचे 3 स्पॉट राहिले, पण पाऊस खूप होता. दरवेळी आम्ही ऋषभलाच घेऊन जातो, कारण की त्याला सगळ्या गाड्यांची बहुतेक माहिती आहे. त्यामुळे आम्ही त्यालाच सांगतो आणि तो लगेच येतो आपल्यावरती. मी फर्स्ट टाइम ऋषभ पाठी गेलेलो ट्रेकिंगसाठी. मला आनंद झाला, एकदम बरा वाटला. पाऊस दिवस मस्त होता. पहिल्यांदा गेलो पण बरा वाटला. तर नेक्स्ट टाइम आम्ही जायच जाऊ. मस्त मजा येते. सगळा व्यवस्थित प्रवास सुखात झाला आमचा. व्यवस्थित सगळे व्यवस्थित सुखरूप गेले आणि सुखरूप आले. आता नेक्स्ट टाइम बघू, काहीतरी प्लॅन करायचं तो ठरवू. पण मजा आली. खूप बरं वाटलं. पण पुढच्या सॅटर्डेला मग परत जायचा. पुढच्या सॅटर्डेला एक वेगळी प्लॅनिंग करायची. दर सॅटर्डेला पायच्या अवस्था काय पायांच्या अवस्था एकदम ओके. ओके लेक मारायची गरज. लेग